बोलतो असतो ना ग, हे टेंडर आपल्याला आज मिळणार म्हणून मला खात्री असते बघ. हो का? मग जेव्हा त्यांचा फोन आला नव्हता तेव्हा सगळ्यात जास्त टेन्शन कोणाला आलं होतं रे? अगं आई तसं काही नसतं बघ, मी हे फक्त ओवीसाठी करत असतो. बिचारीला काळजी वाटत असेल ना म्हणून. ओवीसाठी की स्वतःसाठी? तुझा उतरलेला चेहरा मी कधी पाहिला नाहीये का? कावरा बावरा झाला होता, जसं काय आभाळच कोसळलंय. ओके मॅडम, झालं, मान्य आहे मला वास. अगं आई पण खरं सांगा, जेव्हा फोन येत नव्हता तेव्हा तुला पण वाईट वाटलं असतं ना ग? हो रे बाळा, खरं सांगू तर मलाही वाईट वाटलं. असं एका मिनिटासाठी मन सुन्न झाल्यासारखं वाटलं. पण नंतर आतून कुठेतरी आवाज आला. मला माहितीये की विठुराया कधीच ही संधी माझ्या हातून जाऊ देणार नाही. आणि बघ, विठुरायाने आपलं ऐकलं. अगं आई अगदी बरोबर बोलली असतेस बघ तू. मला पण मनापासून अगदी तसंच वाटत असतं. पण अबीर, मला सांग, मी तुझ्या टीचरशी बोलू का रे? म्हणजे त्यांना विचारते ना की तुझी परीक्षा नंतर घेता येते का बघा. कारण माझी खूप इच्छा होती बाळा, तू आमच्या सोबत यावंस. तू आला असतास ना तर खूप छान वाटलं असतं. अगं आई असं काय बोलत असतेस तू? ती स्कॉलरशिपची परीक्षा असते ना, आणि ती नंतर देता येत नसते, हे तुला पण माहित असतं ना. आणि आई तू तर मला सांगितलंस ना की जर या परीक्षेमध्ये मला स्कॉलरशिप मिळाली तर सरकार माझ्या शिक्षणाचा खर्च करत असते की ग. मग आपल्याला आजची मदत होणार असते ना ग आई. स्मार्ट आहे तू. तुझं म्हणणं बरोबरच आहे रे बाळा. पण ना मला आणि ओवीला वाईट वाटत होतं तू येत नाहीयेस म्हणून. अगं आई, मी जरी तुमच्या सोबत येऊ शकलो नाही तरी मी टीव्हीवर तुझं गाणं बघेलच ना. ते टीव्हीवर बघशीलच, पण तू प्रत्यक्षात आला असतास तर मज्जा केली असती ना आपण. असो, हरकत नाही, इथे बस. मी काय म्हणते, मी नसताना सुपर हिरोला अजिबात त्रास द्यायचा नाही. आणि दिवसभर दोघे फिरत बसू नका फक्त. आई आमचं सगळं प्लॅनिंग आधीपासून ठरलं असतं बघ. माझा पेपर संपल्यानंतर काय करायचं, कुठे जायचं ते आम्ही आधीच प्लॅनिंग केलं असतं. हो? कुठे जाणार आहात मला पण सांगा ना. तुला कशाला सांगू, ते आमचं बॉय सिक्रेट असतं म्हणतो मी. चांगलं आहे तुमचं. मी जाते स्वयंपाकाची तयारी करायला. कोणतंच पार्थ आहे. आई तुझी ही इच्छा सुद्धा पांडुरंग पूर्ण करणार असतो की ग. तू काळजीच करू नकोस. तू फक्त तिथे स्टेजवर आपलं गाणं सादर कर. मी प्रत्यक्षात तुझं ते सुंदर गाणं ऐकायला एकदम पुढे बसत असतो की